रात्री 8:15ची वेळ. अमित ऑफिसमधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देऊ लागला. मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरला आहे आपल्याकडे. माझा मित्र प्रतीक आणि त्याची बायको प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी. फक्त 2च दिवस आहेत ते इथे, म्हणून मी आपल्या अख्ख्या गँगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. आपल्या घरी पार्टी करायची. अनायसे रविवार जाय उद्या, मस्त धमाल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतीकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी. खूप काही विशेष करू नकोस, तर अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचा पार गोडाऊन झालाय म्हणे. असं म्हणून अमित खळखळून हसला. त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा, नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो. मैत्रीची जादूच खरी आगळी. सरसरत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना. बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाचीही छान घट्ट मैत्री जमली होती. आणि नेहमीच्या फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता. हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली 10-12 जणांची चांडाळ चौकडी गँग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, हिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. घरात कितीतरी दिवसांनी गोकू भरलेलं पाहून अमितचे बाबा म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी 4 जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे. आणि लहान मुलासारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत. मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलची, सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट अँड स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता. गप्पा तर रंगात आल्याच होत्या, पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. सगळेच जण हसण्या बोलण्यात व खाण्यात मशगूल असताना अमित जोरात ओरडला, नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल. सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नवीन स्वेटरची पूर्ण वाट लावली तुम्ही. भेदरलेने नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले. तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर, काही काळजी करू नका. असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूहळू रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली. थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले. तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, वाह मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होतं ग. खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आत नको इन्व्हॉल्व करत जाऊ. काही उमजत नाही का तशा त्यांना, उगाच ओशायल्यासारखं वाटतं मग. अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येऊ द्यायचं? त्रासच होतो ना तुला. पडलेलं राहू देत, जाऊया एकटंच त्यांना त्यांच्या रूममध्ये, नाही का? मला एक सांग अमित, तूही कधीतरी नकळत्या वयाचा होतच ना रे. तूही त्यांना क्वचित कधीतरी ओशावानं वाटेल असं वागतच असशील. मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा? काही विचार करत जाणं, नाही ठेवायचे ना. लहानपणापासून तर अगदी आतापर्यंत कितीतरी वेळा त्यांनी तुला सावरलं असेल. जन्मदाता बाप तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिव काऊचा घास तुला भरवला. वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी सूचा अहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला. तुला फ्रीडम दिलं, उच्च शिक्षण, उत्तम करिअर, परफेक्ट लाईफ दिली. आणि तू मात्र असो, तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझेही जरा ऐकून घे. मी या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लावली ते म्हणजे नाना. नवीन असताना
खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची. तू कामात बिझी असायचा. अशा वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून माझा हात फिरवायचे ते फक्त नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना. आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे बरेच थकले, गांगरून गेले. अशा अवस्थेत त्यांना मी दूध लोटायचं हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपून घेणार नाही. व आयुष्य मुलांसाठी वाटेल तशा खस्ता खाऊनही आईवडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अशावेळी काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं की कुठे बिघडलं. अमितचे डोळे भरून आले. तो नक्षीकांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली. तसा तो म्हणाला, मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का? पण त्यांच्या अशा अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेलं किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर. अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसुकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने. आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते. अमितला मुग्धाचं म्हणणं तंतोतंत पटलं. अनवधनाने का असेना पण त्यांचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूममध्ये शिरला. नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. अरे अमित, तू? ए बाळा, झोपला नाहीस का अजून? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे, म्हणून मगाशी बासुंदी चालली अंगावर. पण आता नाही येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी. नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान मुलाप्रमाणे रडू लागला. नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला, पण यापुढे फक्त जीवच लावेल नाना. लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले 2 टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या, त्यांच्या केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभा असलेल्या मुग्धाने गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि चिमुकले घरही मग आनंदाने हसले.